मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता? ठाकरे बंधू की महायुती? पहा एक्झिट पोलचे आकडेवारी काय सांगते. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान झालं. मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट मुकाबला पाहायला मिळाला. या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल, पण त्याआधी एक्झिट पोलचे आकडेवारी समोर आली आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची तर ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाला 95 ते 98 जागा मिळतील, भाजपला 80 ते 85 जागा, मनसेला 25 ते 27 जागा, काँग्रेसला 10 ते 15 जागा, शिवसेना शिंदे गटाला 8 ते 10 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 0 ते 2 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 ते 3 जागा, वंचितला 0 ते 3 जागा आणि अपक्षला 8 ते 10 जागा मिळताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेत एकूण 227 प्रभाग येतात. सत्ता स्थापन करण्यासाठी 114 नगरसेवकांचा पाठिंबा गरजेचा असतो. हा आकडा ठाकरे बंधूंची युती अगदी सहज पार करत असल्याचं एक्झिट पोलमधून दिसत आहे. तब्बल 9 वर्षांनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. या 9 वर्षात राजकारण पूर्णपणे बदललं. 2017 मध्ये अखेरची निवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेना एकत्र होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलेल्या शिवसेनेने 227 पैकी 84 जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला होता, तर भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर गेल्या 4 वर्षात शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत उडी घेतली. त्यामुळे मुंबईतील ठाकरेंची ताकद बरीच घटली. ठाकरे ब्रँडच संकटात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेना, उभाठा आणि मनसेची युती झाली. ठाकरे बंधू एकत्र आले. यंदा मुंबईत ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे, तर काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार ठाकरे बंधूंची मुंबई महापालिकेवर सत्ता येताना दिसते. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.